तुम्ही कधी विचार केलाय का आपलं आयुष्य नेमकं कशासाठी आहे? आपण दुःख का अनुभवतो? सुख आणि समाधानाचा खरा अर्थ काय आहे? या सर्व प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एका अशा प्रवासात जात आहोत जिथे सत्य लपलेलं आहे। हे सर्व गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांमधील गूढ संवादाच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर कहाणीला सुरुवात करूया। आजची ही कथा आहे एका रात्रीची, तिथे बुद्ध आणि त्यांचे शिष्य जीवनाच्या प्रश्नावर चर्चा करतात। या रात्रीचं रहस्य तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं। नमस्कार, मी योगेश, तुम्ही पाहत आहात आवाज मनाचा हे मराठी मूळ यूट्यूब चॅनल। एका गडद रात्री बोधिवृक्षाच्या खाली बुद्ध आणि त्यांचे शिष्य जीवनाच्या प्रश्नावर चर्चा करत बसले होते। ही रात्र त्यांच्या जीवनाची वेगळीच पैलू उलगडून दाखवणारी ठरली। खाली बसलेल्या शिष्यापैकी एक शिष्य, ज्याचं नाव आनंद, तो बुद्धांना विचारतो, भगवान, आपण नेहमी सांगता की जीवन म्हणजे दुःख, पण हे दुःख नेमकं येतं कुठून आणि मनुष्य यापासून कसा मुक्त होऊ शकतो? बुद्ध हळूहळू डोळे उघडतात आणि आनंदला सांगतात, आनंद, जीवनात दुःख हे 3 गोष्टींमुळे निर्माण होतं: इच्छा, आसक्ती आणि अज्ञान। इच्छा माणसाला कधीही समाधान मिळू देत नाही, तर आसक्ती त्याला नेहमी बांधून ठेवते आणि अज्ञान त्याला सत्यापासून वंचित ठेवतं। मग लगेच आनंद बुद्धांना विचारतो, भगवान, जर इच्छा आणि आसक्ती दुःखाचं कारण आहे, तर माणूस त्यांच्यापासून मुक्त कसा होऊ शकतो? बुद्ध म्हणतात, यासाठी त्याला अष्टांग मार्ग अवलंबावा लागेल, पण हा मार्ग वाटतो तितका सोपा नाही। तुम्हाला स्वतःचं आयुष्य पारखावं लागेल। चला, मी तुम्हाला एक कथा सांगतो। सगळे शिष्य अगदी ध्यानपूर्वक ऐकायला लागतात। एका राज्यात एक राजा होता, जो सर्व प्रकारच्या सुखाने वेढलेला होता, पण त्याचं मन अस्वस्थ होतं। एक दिवस त्याला एक ऋषीने सांगितलं, तुमचं दुःख हे तुमच्या इच्छेमुळे आहे। राजाने विचार केला की जर त्याने हे सर्व वस्त्र, धन, संपत्ती, दौलत सोडली तर त्याचं दुःख संपेल। राजा जंगलात गेला, साधू झाला आणि तो तपश्चर्या करू लागला। पण काहीच दिवसात त्याला समजलं की त्याचा त्रास अजून वाढत आहे। तो अजूनही सुखाच्या शोधात होता। लगेच दुसरा शिष्य बुद्धांना विचारतो, मग त्या राजाने काय केलं भगवान? बुद्ध सांगतात, त्या राजाला समजलं की फक्त धनाचा त्याग करून किंवा कष्ट करून दुःख संपत नाही, कारण त्याने इच्छा सोडली नव्हती। मग त्याने मध्यम मार्ग निवडला। त्याने शरीराला आवश्यक त्या गोष्टी घेतल्या, पण त्यावर आसक्ती ठेवली नाही आणि शेवटी त्याला शांती प्राप्त झाली। मग लगेच आनंद बुद्धांना विचारतो, भगवान, हा मध्यम मार्ग म्हणजे नेमका आहे तरी काय? बुद्ध सांगतात, मध्यम मार्ग म्हणजेच जीवनातील समतोलता, अष्टांग मार्ग हे त्याचं उत्तर आहे। लगेच दुसरा शिष्य विचारतो, भगवान, अष्टांग मार्ग म्हणजे नेमका काय? बुद्ध सांगतात, अष्टांग मार्ग म्हणजेच योग्य दृष्टिकोन, योग्य संकल्प, योग्य वाणी, योग्य आचर, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य स्मरण आणि योग्य ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी अष्टांग मार्गाच्या मुख्य पैलू आहेत। बुद्धांच्या शांत आवाजाने वातावरण एकदम भारलेलं होतं। भगवान, आपण सांगितलेला अष्टांग मार्ग अवलंबायला किती वेळ लागतो? बुद्ध म्हणतात, यासाठी वेळ नाही, तर तुमचा प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचा आहे। स्वतःच्या अंतःकरणाकडे पहा। प्रत्येक माणूस आपल्या अंतर्मनात उत्तर शोधू शकतो। सगळे शिष्य एकदम गंभीरपणे विचारमग्न झालेले होते। वातावरणात अचानक झाडांची पाने सळसळतात आणि एक शिष्य अचानक ओरडतो। बुद्ध अगदी शांत आवाजात म्हणतात, भय बाळगू नका। भय हे अज्ञानातून निर्माण होतं। आपल्या मनाची शांतता हीच आपली संरक्षण होय। सगळे शिष्य शांत होतात। बुद्ध हळूच एका झाडाकडे पाहतात आणि हसतात। बुद्ध सांगतात, या रात्रीचा प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवतो। सृष्टी आपणास नेहमी शिकवत असते, फक्त तुम्हाला तिला ऐकता आलं पाहिजे। यावर लगेच आनंद म्हणतो, भगवान, आजच्या रात्री आम्हाला समजलं की जीवन किती सुंदर आहे, पण आपणच त्याला दुःखमय करतो। लगेच दुसरा शिष्य म्हणतो की होय भगवान, आता मी अष्टांग मार्गाच्या पद्धतीने स्वतःचं दुःख संपवू। बुद्ध सांगतात, प्रत्येकाने स्वतःचा मार्ग स्वतः शोधला पाहिजे। हा मार्ग सोपा नाही, पण तो सगळ्यांना एक दिवस नक्की सापडतो। सर्व शिष्य बुद्धांना नतमस्तक होतात आणि ही कहाणी इथे संपते। नमस्कार, मी योगेश, निरोप घेतो तुमचा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये। आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कहाणीसह। तोपर्यंत पाहत राहा आवाज मनाचा हे मराठी मूळ यूट्यूब चॅनल। जय महाराष्ट्र।